खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद अभिमान माननीय विनोद तावडेजींना केंद्रीय महामंत्रीपदीची नियुक्ती केली त्याबद्दल झालेला आहे। महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता, महाराष्ट्रामध्ये त्यांनी अतिशय उत्तम असं पक्षाची बांधणी काम केल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर मंत्री म्हणून सुद्धाही काम केलं आणि लगेचच एक बढोतरी ज्यामध्ये पूर्ण देशातल्या प्रमुख पहिल्या 10-15 पदाधिकाऱ्यांमध्ये ते असणार आहेत। महाराष्ट्राला सुद्धा याचा गौरव आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत। मात्र संयम बाळगला तर निश्चितपणे संधी मिळते भाजपात असं सुद्धा विनोद तावडे म्हटलेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं अनेक जे नाराज असतात त्यांना मंत्रिपद मिळत नाही, पद मिळत नाही, त्यांनी देखील संयम बाळगावा असं खरं आहे। माननीय विनोदजी जे म्हणाले ते खरं आहे। भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। हा काही एका परिवाराचा पक्ष नाही, पारिवारिक पद्धतीने चालणारा पक्ष नाही। वडिलांना वाटल्यावर मुलगा आला, मुलाला वाटल्यावर पीए आला, असे अन्य सगळेच पक्ष आणि कार्यकर्त्याला योग्य संधी देणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। आणि या अर्थाने विनोदजींना दिलेली संधी हे पुन्हा एकदा सिद्ध करतं की जमिनीवर अगदी वॉर्ड स्तरावर काम करणारा कार्यकर्ता, त्याआधी विद्यार्थी क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता काम करता करता स्वतः पक्षाबद्दल विचाराबद्दल कटिबद्धता बाळगत पुढे जातो आणि अखिल भारतीय स्तरावर सुद्धा प्रमुख पद दिलं जातं। भारतीय जनता पार्टी की एक खासियत आहे। अशी जी अमरावती प्रकरणामध्ये यशोमती ठाकूरांनी असं म्हटलंय की मी स्वतः फडणवीसांना आणि गडकरीजींना फोन केला होता आणि विनंती केली होती की भाजपकडनं विस्फोटक वक्तव्य दिली जाऊ नयेत। मात्र आज फडणवीसांची जी काही पीसी झाली ती अत्यंत निराशाजनक आहे। ती अपेक्षा त्यांच्याकडनं नव्हती। 13 तारखेला जी घटना झाली त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल होतात, 12 तारखेच्या घटनांवरती लक्ष नाही, अशा प्रकारे फडणवीसांनी विधानं केलेली आहेत जी चुकीची असं यशोमती ठाकूरांनी म्हटलंय। भाजपकडनं काय प्रत्युत्तर आहे? मान्य देवेंद्रजींनीच भूमिका स्पष्ट केली आहे, तीच भाजपची भूमिका आहे। कुठल्याही पद्धतीने राडा आणि दंगलीला महाराष्ट्रात स्थान देण्याचं कारण नाही, देऊ नये। पण याचा अर्थ हिंदूंवर हल्ले होणार असतील तर त्याबद्दल बोलूच नाही असा होत नाही। हिंदूंवरचे हल्ले किंवा हिंदूंच्या दुकानांवर जाळपोळ करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे हे म्हणणं विस्फोटक असू शकत नाही, वास्तववादी आहे। आणि वास्तववादी गोष्टींवर मागणी केली असेल देवेंद्रजींनी तर त्यात गैर असण्याचं काही कारण नाही, किंबहुना हिंदू समाजाची अपेक्षा आहे। सर, देवेंद्रजी आता अमरावतीला जाऊन आलेले आहेत आणि इथे येऊन नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये असं देखील स्पष्टपणे यशोमती ठाकूरांनी यशोमतीताईंनी भडकवू नये, अन्य कोणीही भडकवू नये। यशोमतीताई फिरत असतील तर ते मात्र चांगलं आणि विरोधी पक्षाच्या कोणी तिथे जाऊन शांतता प्रस्थापित करून जनतेशी संवाद साधणार असेल तर ते मात्र चुकीचं। ही काही एकतर्फी भूमिका बरोबर नाही, विस्फोटक कोणीच करू नये आणि याबद्दल राज्य सरकारला संपूर्ण मदत करण्याचीच भूमिका देवेंद्रजींनी कालही घेतली आणि आजही आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि विनोद तावड़े जी को नया जो है मौका दिया गया है, नई पद की नियुक्ति की गई है, किस तरीके से देखते हैं इस चीज? बहुत आनंद और अभिमान की बात है। भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में बहुत ही निचले स्तर पर बहुत प्रामाणिकता से काम करते करते एक एफिशिएंट मंत्री के नाते काम करने के बाद आज जब राष्ट्रीय मंत्री इस नाते संगठन की जिम्मेदारी मिली तो उसमें भी हरियाणा में उन्होंने किया हुआ काम, ये सब देखकर शायद राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी ने एक और प्रमोशन बहुत कम समय में माननीय विनोद जी का किया है और राष्ट्र के स्तर पर पहले 10-15 पदाधिकारियों में अब विनोद जी का स्थान होगा। ये महाराष्ट्र के लिए बहुत गौरवशाली है। फिर एक बार ये स्पष्ट हो गया है, ये भारतीय जनता पार्टी की ही खासियत है कि जो निचले स्तर पर प्रामाणिकता से काम करने वाले कार्यकर्ता को मौका भी देता है और सम्मान भी मिलता है। अन्य दल तो परिवारवाद, बाप के बाद बेटा, बेटे के बाद बेटे का पीए, इस तरीके की राजनीति करते हैं। तब युवा अवस्था में, विद्यार्थी अवस्था में काम करते करते
राज्य का मंत्री इस नाते, फिर राष्ट्रीय महामंत्री इस नाते मौका जो मिला है, मुझे लगता है विनोद जी उसको सही तरीके से पार्टी की और जनता की सेवा में उसका उपयोग करेंगे। आगामी आशीष जी। बीएमसी चुनावों में क्या विनोद जी का महामंत्री बन जाना मदद करेगा भाजपा को मुंबई में? स्वाभाविक है कि पार्टी एकजुट होकर चुनाव में लड़ती है। कलेक्टिव लीडरशिप हमारा कार्यपद्धति का भाग है। विनोद जी का मुंबई में जिस प्रकार से कोंकणी मतदाताओं में संपर्क और संबंध है और वही बेस शिवसेना के वोटर का है, आज इतने बड़े पद पर कोंकण के एक मराठा को बिठाना मुझे लगता है शिवसेना के लिए खतरे की घंटी है। सर, इसके अलावा अमरावती की घटना को लेकर के जानना चाहेंगे। अभी तक रजा अकेडमी को लेकर के कोई कार्रवाई सरकार की तरफ से होती हुई दिखाई नहीं दे रही है। सईद नूरी आज भी आजाद घूम रहे हैं। हमको लग रहा है कि कार्रवाई में कहीं ना कहीं सरकार ढील बरत रही है। अमरावती के विषय को लेकर जो तथ्य सामने आ रहे हैं उससे एक स्पष्ट होता है कि राज्य की सरकार इस दंगों के बारे में प्रामाणिक भी नहीं है और गंभीरतापूर्ण काम भी नहीं कर रही है। और इसके लिए दिखाई पड़ता है कि जिन्होंने पहले दंगल की शुरुआत की वो तो फ्री है, और जो लोगों को शांत करने का और हिंदू समाज पर हल्ला न हो ये बात कानूनन तरीके से सरकार तक पहुंचाने का काम कर रहे थे, वो जेल के पीछे जा रहे हैं, सलाखों के पीछे जा रहे हैं। ये उल्टा कानून राज्य में चल रहा है। हमारा सरकार से निवेदन है कि स्फोटक परिस्थिति न हो, इसके लिए हम सब लोग कटिबद्ध है, लेकिन सही आरोपी को फ्री करना ये अन्याय होगा। राज्य सरकार इसको गंभीरता से ले। आशिष जी, स्वतः यशोमती ठाकूर हे मान्य करतायत की इंटेलिजन्स फेल गेलं। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी पोलिसांना याची कल्पना नव्हती, कलेक्टर त्या ठिकाणी नव्हते। या संदर्भातला प्रश्न ते गृहमंत्र्यांसमोर आणि सोबतच मंत्रालयात देखील कॅबिनेटमध्ये देखील उपस्थित करणार आहेत। भाजपची प्रतिक्रिया? मला वाटतं ताईंचं वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही, पण इंटेलिजन्स फेल्युअरचा मुद्दा आम्ही सर्वात प्रथम मांडला होता। जर माननीय मंत्री महोदया हे मान्यच करत असतील तर त्यांच्या प्रामाणिकतेवर आमचा विश्वास आहे। पण माननीय मंत्री महोदयांनाच हे आम्ही सांगू इच्छितो, मनातली लोकांच्या शंका जी आहे ती इंटेलिजन्स फेल्युअर होता का इंटेलिजन्स फेल्युअर केला गेला का इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीला गांभीर्याने घेतलं गेलं नव्हतं, विविध प्रश्न समोर येत आहेत। आणि त्याचमुळे आम्ही मागणी करणार आहोत की या सगळ्या पद्धतीची चौकशी ही एका निष्पक्ष पद्धतीने होणं अपेक्षित आहे। ज्या पक्षांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीवर मोर्चे काढलेले होते तेच पक्ष सत्तेमध्ये असताना आज दारूचे जी रक्कम आहे किंवा टॅक्स आहे त्याच्यामध्ये 50%ची सूट देण्यात आलेली आहे, यावर काय सांगितलं? ठाकरे सरकार गेल्या 2 वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यावर खूप स्पष्ट दिसतंय की या सरकारचा नारा पब, पार्टी आणि पेग यालाच वाचवण्याचा आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका ठिकाणी शब्द वापरला होता ग्रेट गोईंग। आज तो शब्द त्यांना पुन्हा एकदा द्यावासा वाटतो की पब, पार्टी आणि पेग याचे समर्थक ठाकरे सरकार ग्रेट गोईंग। याचं कारण ज्यावेळेला माननीय मोदीजींनी जनतेला मदत यावी, त्रासातून मुक्तता मिळावी म्हणून डिझेल आणि पेट्रोल दोघांवरचे कर कमी केले। राज्यातल्या जनतेची अपेक्षा होती की आता पेट्रोल डिझेलच्या महागाईवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादींनी केवळ मोर्चे काढू नका, सत्तेत बसलात अजून राज्याचा कर थोडासा कमी करा, आम्हाला सुटका द्या। पण राज्य सरकार अजब आहे, पेट्रोल आणि डिझेलवरचे राज्याचे कर कमी करून सामान्य जनतेला मदत व्हावी या भूमिकेऐवजी विदेशी दारू त्याच्यावरचा 50% एक्साइज हा राज्याचा कर ते कमी करतायत। आणि त्यामुळे दारूवरचा कर कमी, पेट्रोल डिझेलवरचा करणार नाही। पब, पार्टी आणि पेग ग्रेट गोईंग असं ठाकरे सरकार आहे। के विषय में हिंदी में जानना चाहेंगे क्या गुड गोइंग है सर? ज्या पद्धत जिस तरीके से राज्य की सरकार का उल्टा कारोबार चल रहा है
उसका यह उदाहरण है। और इसके लिए इस सरकार का, ठाकरे सरकार का नारा अब पब, पार्टी और पेग इसका समर्थक बन चुका है। जब माननीय मोदी जी के सरकार ने पेट्रोल और डीजल पर कुछ टैक्सेस कम करके सामान्य आदमी को राहत दी, तब राज्य की जनता की अपेक्षा ये थी कि राज्य सरकार अन्य सरकारों की तरह कुछ और राज्यों के करों को कम करेगी, लेकिन राज्य सरकार ने ऐसा किया नहीं। पेट्रोल डीजल पे तो टैक्स कम नहीं किए, उल्टा जो इंपोर्टेड लिकर है, विदेशी मद्य, उस पर 50% से ज़्यादा एक्साइज कम कर दिया और उसको बढ़ावा देने का काम किया है। और इसके लिए मुख्यमंत्री महोदय को कहेंगे, पब, पार्टी, पेग, ठाकरे सरकार ग्रेट गोइंग। सह्याद्रीची उंची म्हणजे